नमस्कार, मी शैलेशा जोगल। शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिलेली आहे, त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या बातमीने खरं तर आजच्या विषयाची सुरुवात करणार आहोत। केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आज भारत बंद पुकारण्यात आलाय। सकाळी 8 वाजल्यापासून भारत बंद हा सुरू आहे। देशभरात या आंदोलनाला चांगला प्रतिसाद सध्या मिळतोय। बहुतांश राज्यांमध्ये एपीएमसी बंद आहेत, दूध, फळं, भाजीपाल्यांची वाहतूक सुद्धा बंद आहे। कामगार वर्ग सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। शेतकरी प्रतिनिधी आणि सरकार यांच्यातल्या चर्चेच्या फेऱ्या सातत्याने निष्फळ ठरल्यामुळे अखेर भारत बंदचं अस्त्र हे उपसावं लागलंय आणि या भारत बंदला जवळपास सगळ्याच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलाय। काँग्रेससह 20 विरोधी पक्षांनी भारत बंदमध्ये सहभाग नोंदवलाय आणि याच पार्श्वभूमीवरती आपण चर्चा करणार आहोत आज शेतकरी परिषदेमध्ये। तर शेतकरी परिषदेमध्ये चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत पुण्यामधून कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील नाशिकमधून, तर नागपूरमधून भाजपचे प्रवक्ते सुधीर दिपे। सगळ्यांचा धन्यवाद। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपने मगाशीच केशव उपाध्यायने एक असं ट्विट केलंय का शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांचा आजचा हा बंद आहे असं ते म्हणालेले आहेत। यावरती सुधीर दिवे, तुमची प्रतिक्रिया? बघा, हे 3 कायदे जे माननीय पंतप्रधान मोदीजींच्या यांच्या सरकारने आणलेले आहेत, हे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांतीची सुरुवात करणारे कायदे आहेत। या तिन्ही कायद्याला मला समजतच नाही की माझे विरोधी पक्षाचे मित्र का विरोध करतायत। या 3 कायद्यापैकी पहिला कायदा जो करार शेतीचा आहे तो या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये 2006 पासून चालूच आहे। दुसरा कायदा जो अत्यावश्यक वस्तू अधिनियम आहे, त्यातनं आपण 22 कृषी उपज बाहेर काढले, त्याच्यावरचे निर्बंध हटवले। हे या लोकांना मान्य आहे की नाही हे याबद्दल बोलत नाही। आणि जो तिसरा जो कायदा ज्याच्याबद्दल साधारणतः चर्चा होते आहे ते म्हणजे शेतकऱ्याला आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सोडून इतरत्र माल विकण्याची मुभा या कायद्याने त्यांना दिलेली आहे। हे करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीला कुठेही हात लावला नाही। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल विकण्याची जी शेतकऱ्यांचा अधिकार आहे तो अबाधित ठेवला। परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एखादा व्यापारी, तिथला दलाल, तिथला अडत्या जर शेतकऱ्याला जो दर देतो त्यापेक्षा जादा दर हा जर शेतकऱ्याला बाजार समितीच्या बाहेर मिळाला, त्याच्या शेताच्या बांधावर मिळाला, त्याच्या गोडाऊनमध्ये मिळाला, तर याला विरोध असण्याचं काय कारण आहे हे समजत नाहीये। पण दिवेजी, जर बाजार समित्या हद्दपार झाल्या, दिवेजी जर बाजार समित्या हद्दपार झाल्या तर आडत्यांचं काय? बोला। हां, बाजार समित्या हद्दपार होणार। बाजार समितीची व्यवस्था कायम ठेवून शेतकऱ्याला हा अधिकार दिलाय की त्याला जर बाजार समितीमध्ये विकायचं नसेल तर तो बाजार समितीच्या बाहेर विकू शकतो। म्हणजे बाजार समित्या बंद नाही केल्या या कायद्याने, फक्त बाजार आता काय झालं, एक स्पर्धा शेतकऱ्यांच्या विकासासाठी, शेतकऱ्याला चांगला दर मिळावा म्हणून एक स्पर्धा सुरू करण्याचा हा प्रयत्न आहे। मला समजत नाही बाजार समितीवाले एवढे का घाबरतायत। बाजार समितीमध्ये जर चांगले दर मिळाले तर शेतकरी वेडा आहे का तो बाजार समितीमध्ये नाही विकणार? पण त्याला एक जर संधी आपण देतो, असं म्हणायचं आहे का देशाला स्वातंत्र्य मिळून 70-72 वर्ष झाले, या बाजार समितीच्या व्यवस्थेने शेतकऱ्याचं भलं झालं आहे का? तर मग काही वेगळं करण्याची आवश्यकता नव्हती। पण शेतकऱ्याचं भलं झालं नाही हे आपल्याला मान्य आहे। त्याच्यामुळे बाजार समिती कायम ठेवून, तिथले अडते कायम ठेवून, त्यांचे अधिकार कायम ठेवून केवळ शेतकऱ्याला त्याचा माल बाजार समितीच्या बाहेर विकायचा असेल, आपल्या बांधावर विकायचा असेल, घरी ठेवला असेल त्या ठिकाणी विकायचा असेल, एखाद्या प्रोसेसिंग युनिटला विकायचा असेल आणि तो केव्हा विकेल, त्याला जर समजा बाजार समितीपेक्षा जादा भाव मिळेल तर विकेल। ही जर संधी, एक एवढी संधी या कायद्याने दिली आहे तर त्याला एवढा मोठा विरोध का करावा? हा विरोध हा केवळ त्या बाजार समित्यामधले अडते करतायत, तिथले दलाल करतायत आणि त्या बाजार समित्या ज्या राजकीय लोकांच्या ताब्यात आहेत त्यांचा हा विरोध आहे। त्यांची दुकानं बंद होणार का? तुम्ही स्पर्धात्मक युगात येत नाही? बाजार समित्यांनी याच्यामध्ये काय होणार,
आजपर्यंत केवळ बाजार समित्यामध्ये विकायचं असल्यामुळे त्यांनी काही सुविधा देऊ की नाही देऊ. मग आमच्या शेतकऱ्याचा माल तिथे गेल्यानंतर तिथे गोडाऊन असो की नसो, उद्या पाऊस आला त्या बाजार समित्यामध्ये माल गेल्यानंतर ओला झाला तरी चालते, नुकसान शेतकऱ्याचं. आज या त्यांची केवळ मक्तेदारी असल्यामुळे आज तिथे शेतकरी जो नाडवला जातो त्याची तिथे अडवणूक होते, त्याची तिथे गैरव्यवस्था होते. त्याला इतर ठिकाणी माल विकण्याची संधी दिली तर बिघडलं काय? आणि हे संधी देताना बाजार समिती तशीच ठेवलेली आहे. मला सांगा, बाजार समितीला करावं काय लागेल की स्पर्धा करावी लागेल. जर समजा एखादा बाहेरची प्रोसेसिंग इंडस्ट्री त्या शेतकऱ्याच्या शेतमालाला जादा भाव देत असेल, तेवढा भाव बाजार समितीतल्या व्यापाऱ्याने दिला पाहिजे. बाजार समितीमध्ये शेतकरी येईल. इथे बिघडलं कुठं? माझं पुन्हा विनंती आहे, बरं हे सगळे विरोध करणारी मंडळी यांनी तिन्ही कायदे वाचावे आणि कोणत्या कायद्यातल्या कोणत्या तरतुदीला त्यांचा विरोध आहे ते सांगावं. त्याच्यासाठी चर्चा करायला सरकार तयार आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील सुद्धा आहेत. दिवेजी, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील सुद्धा आहेत. हेमलताताई, जर दिवेजी जसं म्हणतायत का राज्यामध्ये या सगळ्याची अंमलबजावणी झाली आहे, तर मग आता विरोध कशासाठी? नाही, मला एक कळत नाही की ह्या सरकारचं एक धोरणच लक्षात येत नाहीये की शेतकऱ्यांना हा कायदा मान्य नाहीये. शेतकऱ्यांना असं वाटतं की हा कायदा आपल्या भल्याचा नाही, तरी सांगायचं की आम्ही शेतकऱ्यांचं भलं करतोय. जसं आपण बघितलं की जीएसटी मध्ये व्यापारी खुश नाही तरी म्हणायचं की आम्ही जीएसटी व्यवस्थित लादलेला आहे किंवा व्यवस्थित आणलेला आहे. नोटबंदीचे फायदे आम्ही व्यवस्थित लोकांना मिळतात असं म्हणायचं. नोटबंदीमुळे संपूर्ण आर्थिक नाडी या देशाची सगळी उद्ध्वस्त झाली. म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही करतोय ती बरोबर करायची असं म्हणतात. आता ह्या शेतकऱ्यांचं जे बिल आणले त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं आम्ही काहीतरी भलं करतोय असं सांगायचं, पण त्याच्यामध्ये लूप होल्स किती आहेत. ज्या पद्धतीने हे सगळं यंत्रणा सगळी कार्य करते. माझा आवाज येतोय का शैलजा? हो, आवाज येतोय तुमचा. हॅलो. हो हेमलताताई, तुमचा आवाज येतोय. हॅलो. हा, ज्या पद्धतीने आपण सांगायचं की आम्ही शेतकऱ्यांचं भलं करतोय. आता इतके शेतकरी इतक्या दिवसापासून जेव्हा रस्त्यावरती उतरलेत, त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता बघा की बाजार समित्यामध्ये भ्रष्टाचार चालतोय अशी ओरड करायची, पण बाजार समितीच्या माध्यमातून आजपर्यंत शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने तो माल विकलाय, ज्या पद्धतीने त्यांना प्रोटेक्शन झालंय, ज्या पद्धतीने त्यांना हक्काचं घर मिळालंय, याचा कुठे विचार करायचा नाही. आणि एकीकडे म्हणायचं की बाजार समिती आम्ही चालू ठेवणार आहे, पण बाजार समितीच्या सगळ्या फॅसिलिटीज हळूहळू कमी करायच्या आणि बाजार समित्या कशा बंद पडतील याच्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे हे सगळं दुतोंडी धोरण आहे. याच्यामध्ये हमी भावाची कुठे शेतकऱ्यांना गॅरंटी द्यायची नाही. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये सुद्धा मोठमोठ्या कंपन्यांना याच्यामध्ये घुसवायचं. म्हणजे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचं तुम्ही भलं करताय की कॉर्पोरेट एजन्सींचं भलं करताय हे तुम्ही स्पष्टपणे सांगायचं नाही. आणि एवढं जर तुमचं बिल चांगलं होतं तर चांगल्या पद्धतीने तुम्ही संसदेमध्ये चर्चा का केली नाही, केंद्रीय समिती समोर हे बिल का आणलं नाही, आणि शेतकऱ्यांबरोबर एवढ्या चर्चेच्या फेऱ्या होत आहेत, शेतकरी अजूनही समाधानी का नाही आहेत. आणि तुम्ही एकीकडे म्हणताय की आता अशा पद्धतीने स्वरूप द्यायचं की कोणी विरोध केला की त्याच्यात खलिस्तानवादी शिरलेत, त्याच्यात पाकिस्तानी शिरलेत, अशा पद्धतीने शेतकऱ्यांना बदनाम करण्याचं. तुम्ही मला बघा की ज्या पद्धतीने बॉर्डर सील केल्या गेल्या आहेत, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, हे कुठल्या सरकारला शोभेचं आहे? शेतकरी काही तुमचे आतंकवादी नाहीये, तुम्ही त्यांच्याशी योग्य प्रकारे चर्चा का करू शकले नाही? आणि हे जे तुमच्याशी बोलतायत ते सगळे शेतकरी आहेत, तर त्यांना कुठेतरी शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नाची जाणीव नाही असं समजायचं. आणि कुठेतरी मोठ्या कंपन्यांचं भलं करण्यासाठी हे बिल आणायचं आणि सांगायचं आम्ही शेतकऱ्यांचं भलं करतोय. याच्यातल्या शेतकऱ्यांचा जो आता जे बिल आणलंय त्याच्यातल्या प्रत्येक मुद्द्यावरती आपण चर्चा करूया, प्रत्येक मुद्द्यावरती आपण मत व्यक्त करूया आणि मग आपल्या लक्षात येईल. आपण बघितलं की आम्ही BSNL ला चांगल्या पद्धतीने चालवतो म्हणायचं आणि एकीकडे तुम्ही जिओला पुढे आणायचं, MSCBचंही तुम्ही तेच करताय, अडाणी ग्रुपला पुढे आणायचं. म्हणजे सरकारी कंपन्यांचं सगळं स्वायत्तता काढून घ्यायची, त्यांना देणाऱ्या फॅसिलिटीज काढून घ्यायच्या आणि मग कुठेतरी म्हणायचं की तुम्ही स्पर्धेमध्ये टिकत नाही. हे सरकारचं दुतोंडी धोरण आहे आणि त्याला आमचा विरोध आहे. नक्कीच. अजित अभ्यंकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. अजितजी, नव्या कृषी कायद्याला संपूर्ण देशभरातून विरोध होतोय, हा विरोध कशासाठी? हे पहा, असं आहे की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या तिन्ही कायद्यांचा विचार एकत्रितपणे केला पाहिजे. त्याचा टोटॅलिटीमध्ये परिणाम काय होईल हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर सरकारच्या धोरणाची एकूण दिशा काय याची त्याच्यामध्ये बेरीज केली पाहिजे. या सगळ्याचा मिळून एक जो काही प्रॉडक्ट निघतो
त्याच्याबद्दल आपल्याला बोलायला पाहिजे. सुटा विचार करता येणार नाही. म्हणजे एक कायदा घेतला त्याच्यातलं हे कलम बरोबर आहे का चूक आहे असं नाही विचार करता येणार. एकंदरीत टोटल इफेक्ट त्याचा काय होतो हे आपण पाहिलं पाहिजे. तेव्हा सगळ्यात पहिला मुद्दा असा की एपीएमसी जी आहे त्या एपीएमसी मध्ये मिळणारं संरक्षण नेमकं काय आहे आणि तिथंच का विकायचा. हा कायदा मुळात आला कशा करता. तो अशा करता आला की ज्या वेळेला व्यापाऱ्यांच्याकडून ही किंवा सावकारांच्याकडून ही शेतकऱ्यांची फसवणूक होत होती, ज्या पद्धतीनं त्यांच्याकडून शेतीमाल अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हा विकत घेतला जात होता, ट्रान्सपरन्सी न ठेवता विकत घेतला जात होता, त्यावेळेला ही एपीएमसीचा कायदा आणि एपीएमसी निर्माण झाल्या आणि तिथंच माल विकला पाहिजे असं बंधन घातलं गेलं. हे कोणाच्या तरी डोक्यात आलं म्हणून घातलं असं नाही आणि त्याचं समर्थनच आपल्या संपूर्ण देशातल्या सगळ्या धोरणांनी आत्तापर्यंत केलेलं आहे. भाजपच्या सरकारांनी सुद्धा केलेलं आहे. तेव्हा तो काही वादाचा मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की एपीएमसीमध्ये शेतकऱ्याला नेमकं काय संरक्षण मिळतं तर ट्रान्सपरन्सी राहते. सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की एपीएमसी मध्ये जो माल विकला जातो तो सरकारने जाहीर केलेल्या MSP पेक्षा कमी दराने विकता येत नाही असं त्याच्यामध्ये बंधन आहे. म्हणजे तुम्ही एपीएमसी मध्ये जेव्हा व्यवहार करता आणि सरकारने जर एक MSP जाहीर केलेली असेल तर तिथला व्यवहार त्या MSPच्या खाली करायचा नाही असं एक कायदेशीर बंधन आहे. त्याच्यामुळे तिथला व्यवहार हा जरी खाजगी व्यापाऱ्यांच्या मध्येच होत असतो, म्हणजे शेतकरी हा खाजगी आहे, व्यापारी आडत्या जो आहे तो सुद्धा खाजगीच आहे. म्हणजे इथं सार्वजनिक क्षेत्र कुठंच नाही, तर सरकार कुठंच नाहीये. सरकार फक्त तिथं अंपायर किंवा ऑब्झर्व्हर म्हणून तुमच्याकडे परत एकदा येणार आहे. सध्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे संवाद साधतायत माध्यमांसोबत. आपण बघूया शरद पवार काय बोलतायत. There is a proposal to set up a new airport for Pune. Pune's French airport Logao, it's an Air Force airport. It is used by Indian Air Force big way, and that's why only limited flights can go. Pune Airport is the second busiest airport next to Bombay in Maharashtra. And that's why government of Maharashtra has taken decision to shift from Pune to nearing force. And that's why in Purandar, I think 30 kilometers, 30 kilometers away from Pune, new site has been selected by government of Maharashtra, and government of Maharashtra would like to set up new airport there. In that connection, there was a meeting with defense minister because we required the defense minister's clearance, and we also required clearance of aviation authority. So for that purpose, our local MLA, representative of the state government, and one of the knowledgeable person in this area, Air Vice Marshal Bhushan Gokhale, who happened to be from Pune, and his background is Air Force, and that's why he was also with us. We have explained detailed proposal to Defense Minister, Defense Secretary, Civil Aviation Secretary about this Pune's proposed airport, and I hope that they will take appropriate decision as this. शेतकरी आंदोलनाच्या संदर्भामध्ये रविशंकर प्रसाद यांनी आपल्याबद्दल माझी काही चर्चा कुणाची झाली नहीं. आपके लेटर का बार बार हवाला दिया जा रहा है सर कि आपने मेरा लेटर क्या कहता है, मेरा लेटर ये कहता है कि जिन्होंने हवाला दिया उन्होंने थोड़ा ठीक तरह से पढ़ते थे तो उनका समय बचता था. मैंने सिर्फ इतना ही ये कहा है कि एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट एक्ट में कुछ सुधार करने की आवश्यकता है. एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट APMC एक्ट कंटिन्यू होना चाहिए कुछ छोटी सुधार करने के लिए. ये खत मैंने लिखा था, इसमें कोई दो राय नहीं. मगर आज जो 3 बिल उन्होंने किए इसमें APMC का नाम भी वहाँ दिखाई देता नहीं, और इसलिए ये डाइवर्ट करने की कोशिश कर रही साजिश है हम लोगों का नाम लेकर. इसमें कोई ज़्यादा महत्व देने की आवश्यकता नहीं.
ये जो रिफॉर्म्स किए गए हैं सर एग्रीकल्चर सेक्टर के लिए बिल्कुल भी ठीक नहीं है, वापस लेना चाहिए कर। मैंने ये बात नहीं की क्योंकि ये इश्यू पर मैं रिएक्ट नहीं होने वाला, बिकॉज टुमारो वी 5-6 colleagues from different political parties are going to sit, discuss and take collective stand. तो इसलिए किसी अकेले की एक अलग भूमिका मैंने आज कहना ठीक नहीं। हमने कल राष्ट्रपति जी का समय लिया है 5 बजे, उनके सामने हम कलेक्टिव हमारा थिंकिंग क्या है वो रखेंगे। Pawar sir, do you justified how the farmers are protesting currently on demand of I have already replied on this. सर भारत सरकार APMC के कायद्यामध्ये बदल करावा असं एक त्या आशयाचं पत्र होतं असं असं की मी याच्यावर बोलणार नाही, बिकॉज अनलेस अँड अंटिल वी टेक कलेक्टिव स्टँड, I don't want individual stand from NCP or Sharad Pawar. I want to stand from various opposition parties. Collective thinking has to be reflected on our stand. सर सिर्फ आप ही नहीं है लेकिन कांग्रेस के ऊपर भी आरोप लगा कि लोकसभा में जो मैनिफेस्टो था उसमें ठीक है, वो कल हम इस पर बात करेंगे ना, इसमें क्या चिंता सर करते हैं। शेतीसाठी खुल्या बाजाराची अर्थव्यवस्था I will not react on agriculture subject because unless and until we discuss, take collective stand, I don't want to give my views publicly. लेकिन भारत सरकार के टॉप मिनिस्टर्स आपका नाम लेके कोट कर रहे हैं कि वो जब अरे सरकार मैंने कहा ना एक बार, I have replied इसका, नहीं, वो मैं कुछ और कह रहा मैंने जवाब दिया है इसका। हूँ। वो कह रहे हैं कि सरकार में जब आप थे तो अरे मैंने जवाब दिया है इसका, मेरा खत ठीक तरह से फॉलो आप, इतना ही मेरा कहना है। सर काय वाटतं की याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे का तिन्ही कायद्यामध्ये अमेंडमेंट केले I पाहिजे think का you are wasting my time. सर आज भारत I told you I am not going to discuss agriculture subject, बार you are asking same question. and one question sir on भारत बंद आप बाहर खड़े थे, मुझे ठीक नहीं लगा इसलिए मैंने यहाँ बुलाया, मैंने गलती की, मैं इसके बाद नहीं बुलाऊंगा। तर शेतकरी नवा कायदा जो आहे त्या संदर्भात आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात यासाठी माझ्यासोबत आहेत कम्युनिस्ट नेते आणि अर्थतज्ञ अर्थ अभ्यासक अजित अभ्यंकर, त्याचप्रमाणे काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आणि भाजपचे प्रवक्ते सुधीर देवे। अजित अभ्यंकर, मगाशी जेव्हा आपण चर्चा करत होतो तुमचा मुद्दा पूर्ण राहिला होता, तो मुद्दा तुम्ही पूर्ण करू शकता। हो, आता मी मगाशी आपल्याला सांगत होतो की APMC मध्ये म्हणजे बाजार समित्यामध्ये जे संरक्षण होतं, जे संरक्षण दिलं गेलं ते पारदर्शकतेचं होतं। शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही अशा पद्धतीने व्यवहार होतील, त्यांचं पेमेंट लवकरात लवकर म्हणजे ताबडतोब नेक्स्ट डेला केलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची पावती असेल आणि मिक्स म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, आधारभूत किंमत ज्या धान्यांची किंवा वस्तूंची जाहीर केलेली आहे त्याच्या कमी किमतीला व्यवहार होणार नाहीत। आता जर आपण असं आणि त्याच्यासाठी एक माफक फी आकारली जात होती आणि त्याला हे टॅक्स आणि याच्याबद्दल बरंच काहीतरी बोललं जाते की राज्य सरकारांचं उत्पन्न मिळते बुडतंय म्हणून ते तक्रार करतायत। आता आपण बघूया, आता जो बदल केला गेलेला आहे त्याच्यामुळे APMC मध्ये माल विकत घेतला पाहिजे असं व्यापाऱ्यांवर बंधन नाही, शेतकऱ्यांवर बंधन कधीच नव्हतं, होतं ते व्यापाऱ्यांवरच होतं। आता व्यापारी हे बाहेर खरेदी शकतील। व्यापारी म्हणजे कोण कोण खरेदी करतील तर आत्ताचे जे व्यापारी आहेत त्याच्यापेक्षा बडे व्यापारी जे असतील त्यांच्यावरती तिथं कुठलाही टॅक्स असणार नाही, म्हणजे अर्थातच ते स्वस्त असेल, नंबर 1। आता टॅक्स वाचावा म्हणून APMC राहावी असं कोणाचंच म्हणणं नाहीये। मुद्दा असा आहे तिथं मिनिमम सपोर्ट प्राइसचं बंधन आहे का? नाहीये, तुम्ही कितीही किमतीला खरेदी करू शकता। म्हणजे सरकारने एखाद्या वस्तूसाठी 100 रुपये समजा किमान आधारभूत किंमत जाहीर केली तर एखादी मोठी कंपनी येऊन म्हणू शकते की आम्ही 90 रुपयाला घेतो, आम्ही 70 रुपयाला घेतो, तिथं त्यांच्यावरती कुठलंही बंधन नाही। हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। आणि त्यांच्यावरती टॅक्सही नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे प्रचंड मोठं भांडवल असेल आणि त्यामुळे हे काय होणार आहे याचा एकत्रित टोटॅलिटीमध्ये परिणाम काय होणार आहे। दुसरा कायदा काय केलाय लक्षात घ्या की किती साठा करता येईल, साठ्यावरची बंधनं काढून टाकलेली आहेत एकाच वेळेला आणि ऑर्डिनन्स काढलेले आहेत। हे सगळं 15 जूनला केलेलं आहे। ऑर्डिनन्स काढून काय घाई होती मला माहिती नाही, अदानी साहेबांनी सांगितलं असेल, अंबानींनी सांगितलं असेल बहुतेक। त्याच्यामुळे काय होईल की एखादी बडी प्रायव्हेट कंपनी ॲग्री बिझनेसमधली ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माल विकत घेईल, त्याचा प्रचंड मोठा साठा करू शकेल आणि त्यावेळेला कदाचित पहिल्या वर्षी शेतकऱ्याला आधारभूत किमतीपेक्षा जास्ती किंमत मिळेल देखील, मी नाही म्हणत नाही, शिवाय टॅक्स वाचल्यामुळे त्यांना ती अजून देता पण येईल जास्ती। आणि यामुळे परिणाम असा होईल की आतले जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांना धंदाच करता येणार नाही, कारण त्यांचा संपूर्ण माल जो आहे तो बाहेर विकला जाईल। अशा प्रकारे रिलायन्सनी इतर मोबाईल कंपन्यांना
कर्जाच्या खाईत ढकलण्यासाठी ज्या प्रकारची कूटनीती, भयंकर नीती अवलंबली आणि सगळ्या मोबाईल कंपन्या कर्जामध्ये बुडाल्या, तीच पद्धती आता इथं अवलंबली जाणार आहे. एक मोनोपोली बाहेर निर्माण करायची आणि ज्याच्यामध्ये जागतिक कंपन्या येतील, अदानी येईल, अंबानी येतील आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली ऑलरेडी, त्याच्यासाठी हे सगळं केलेलं आहे. अच्छा. आणि त्याच्यामधून एक बाहेर मोनोपोली निर्माण झाली की त्यांच्यावरती MSPचं बंधन नाही. आणि मग आता कोणी असं म्हणेल की MSPच्या पेक्षा जर बाहेर किंमत कमी मिळाली तर मग MSPच्या किमतीला शेतकऱ्यांना विकायचं स्वातंत्र्य आहे ना. हो, पण तिथंच सरकारच्या धोरणाचा प्रश्न येतो. अगदी. कारण सरकारचं धोरण शांताकुमार समितीचा जो अहवाल आहे त्याच्यामुळे गायडेड आहे. शांताकुमार समितीचा अहवाल सांगतो की हे फूड प्रोक्युअरमेंट जे आहे FCI कडनं होणारं हे कमी करून टाकलं पाहिजे. फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये जे प्रोटेक्शन दिलेलं आहे 70% लोकांना, ते 40% खाली आणलं पाहिजे. नक्कीच अजयजी, या सगळ्या विषयावरती आपण अजून सुद्धा बोलणारच आहोत. आर्थिक आणि राजकीय आरोप या सगळ्यावरती होणारच आहेत. या सगळ्याच विषयावरती चर्चा करायची, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. बघत होतो का संपूर्ण राज्यभरातूनच नाही तर देशभरातून या नव्या कृषी कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकरी परिषदेमध्ये याच विषयावरती आपण चर्चा करतोय आणि भाजप प्रवक्ते सुधीर दिवे माझ्यासोबत आहेत. सुधीर दिवेजी, APMC मध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होत नाही असं ठामपणे म्हणता येईल का? मग शेतकऱ्यांना यातून बाहेर कसं काढणार? बघा, आता माझ्यापूर्वी ब्रेकपूर्वी माननीय अभ्यंकर साहेब आपले विचार मांडत होते. माननीय अभ्यंकर साहेबांचा सन्मान ठेवून मी एक गोष्ट सुचवू इच्छितो. अभ्यंकर साहेबांनी जे म्हटलं की बाजार समितीमध्ये हमी भावाने खरेदी होते, हे खरं नाही आहे. बाजार समितीमध्ये प्रचलित भावाने व्यापारी अडते, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो माल येतो त्याचे लिलाव करून खरेदी करतो. आज देखील बाजार समितीमध्ये मक्याचा हमी भाव 1800 रुपये असताना बाजार समितीमध्ये 1200 रुपयांनी भाव मका खरेदी केला जात आहे. त्याच्यानंतर आज सोयाबीनचा हमी भाव 3800 रुपये असताना सोयाबीन मात्र 4200 रुपयांनी खरेदी केली जाते. म्हणजे हमी भावापेक्षा जादा किंवा कमी प्रचलित भावाने बाजार समितीमध्ये या मालाची खरेदी केली जाते. आणि मग ज्यावेळेला असं होते त्यावेळेला सरकारला इंटरव्हेन करावं लागतं आणि सरकार आपले खरेदी केंद्र उघडते. जसं CCIच्या मार्फत कापसाची खरेदी होते, नाफेडच्या मार्फत कांद्याची खरेदी होते, धानाची खरेदी ट्रायबल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, आणि हे या राज्याचा पणन विभाग केंद्राच्या मदतीने करत असतो. आणि हमी भावाने खरेदी करायच्या मालाची संपूर्ण किंमत केंद्र सरकार देत असते. त्यामुळे अभ्यंकर साहेबांनी जे सांगितलं की बाजार समितीमध्ये हमी भावाने खरेदी होते, तर मग तर प्रश्नच उद्भवत राहिला नसता. बाजार समितीमध्ये प्रचलित भावाने होते आणि बाजार समितीतला प्रॉब्लेमच आहे की एक वेळा शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये माल नेला, ज्या भावामध्ये तो ऑक्शनमध्ये विकला गेला त्याच भावामध्ये त्याला देऊन द्यावा लागतो, तो वापस नाही येऊ शकत. या कायद्यात, ह्या 3 कायद्यापैकी जो एक कायदा आहे कराराचा कायदा, हा कायदा असा आहे की हा शेतकरी त्याला पटेल त्या भावाने, त्याला त्याची इच्छा असेल त्या कंपनीसोबत किंवा त्या व्यापाऱ्यासोबत किंवा त्या संस्थेसोबत पेरणीपूर्वी करार करेल की मला सोयाबीन पेरायची आहे, हमी भाव 3800 आहे, मी जर काही शेतकरी असेल तर 3800च्या पेक्षा कमी भावाने त्याच्यासोबत करार करणार नाही, मला 4,000 रुपये भाव लागेल, तो 4,000 रुपये भाव देण्याचं पेरणीपूर्वी करार केला असल्यामुळे माल विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यावर, संस्थेवर, प्रोसेसिंग इंडस्ट्रीवर बंधन राहील. आणि ते त्यांनी पाळलं नाही तर कायद्यामध्ये पुढच्या तरतुदी आहे. परंतु आज मात्र शेतकऱ्यांनी मका पिकवल्यानंतर जो हमी भावामध्ये आज बाजार समितीमध्ये विकला जात नाही, तो एक वेळा तिथे गेलेला माल वापस नाही आणू शकत. त्यामुळे पुन्हा बाजार समिती मोडीत काढलेलाच नाही आहे. बाजार समितीमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्याला पर्याय शिल्लक राहत नाही. हा एक वेगळा पर्याय या कायद्याच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आणि पुन्हा आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. या 3 कायद्यामध्ये आपल्याला बदल कुठे कुठे पाहिजे सांगा ना. चर्चा चालू आहे, चर्चेच्या 3 फेऱ्या झाल्या. एकमत होण्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे. आज देखील चर्चेमधून तोडगा निघेल का? चर्चेतून तोडगा निघेल का? चर्चेमधूनच तोडगा निघतो. लोकशाही आहे देशामध्ये, 13 दिवस झाले चर्चेमधूनच तोडगा निघतो. आज शेतकरी नेते जवळजवळ 3 फेऱ्या झाल्या चर्चेच्या, काही टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत चर्चा निर्णयाच्या. आजही चर्चा होणार आणि या लोकशाहीमध्ये चर्चेमधूनच मार्ग निघणं अपेक्षित आहे. मग तोडगा एवढे दिवस का निघत नाहीये दिवेजी? नाही मला अभ्यंकरजी बोला.
आता बघा की कोणी जर म्हणेल की हा नाही, मला कायदाच एक नको, मिनिट बोलू द्या. तर इथे चर्चा नाही हा, होऊ शकत बघा, ना. या कायद्यामध्ये तुम्हाला कोणत्या कायद्यातल्या कोणत्या नाही. तरतुदीच्या बद्दल तुम्हाला नाही, नाही, objective आहे? दिवेजी, नाही, नाही, तुमच्याकडे दिवेजी, पुन्हा एकदा दिवेजी. येईन. शेतकऱ्याचं नुकसान होत शैलजा, आहे हे समजून शैलजा. सांगितलं गेलं नाही, तर बोलतो, चर्चा बोलतो मी. निघेल. मार्ग शैलजा, निघेल ना. हा हा अभ्यंकरजी तुमचा मुद्दा मांडा. हेमलताताई मी तुमच्याकडे येते. नाही नाही मला नाही मी बोलू का? हा अजितजी हा, बोला बघा बोला. मी मुद्दा असा मांडतोय की मी एपीएमसी मध्ये जे मिळणारं संरक्षण आहे ते पुरेसं आहे आणि पूर्ण आहे असं म्हणत नाहीये किंवा म्हणलेलं नाहीये. एपीएमसी मध्ये कमी भावाने खरेदी केली जाते हे त्यांचा मुद्दा मान्य आहे मला, परंतु ते का केली जाते? कारण त्या ठिकाणी तो मालाचे दर्जा म्हणजे समजा हमी भाव जो असतो तो हमी भाव एकतर केंद्राच्या पातळीचा फक्त 22 वस्तूंसाठी आहे मुळामध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट ही लक्षात घ्या आपण. आणि महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामधून आता तो टोटल आपण एक थोडं मला 1 मिनिट जरा जास्ती द्या फक्त हो. की महाराष्ट्र एकूण देशात जेवढी खरेदी होते ते सांगले की 6% फक्त शेतकऱ्यांना हमी भावाचा फायदा मिळतो. म्हणजे ऍक्च्युली सरकारने खरेदी केली हमी भावाने याचा फायदा मिळतो, ही गोष्ट खरी आहे. पण त्याच्यामध्ये फक्त 22 वस्तू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ज्या वस्तू पिकवल्या जातात त्याच्यामध्ये या 22 वस्तूंपैकी खूप कमी गोष्टींचा तुलनेने समावेश आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामधल्या एपीएमसी मध्ये मी जरा महाराष्ट्रावरती स्पेसिफिक बोलतो. महाराष्ट्रामधल्या एपीएमसी मध्ये जर आपण पाहिलं तर 20,000 म्हणजे 50,000 कोटी रुपयाचा त्यांचा टर्नओव्हर आहे. 20,000 कोटी रुपये साधारण फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आहेत. 20,000 कोटी रुपयाचा टर्नओव्हर फूड ग्रेन्सचा आहे आणि उरलेला 10,000 कोटीचा ड्रायफ्रुट्स वगैरे इत्यादीचा आहे. ते त्यातल्या त्यात ज्या काही कव्हर्ड आहेत वस्तू केंद्राच्या MSP खाली आणि महाराष्ट्रात विकल्या जातात त्याचा दर्जा वेगळा दाखवला जातो जर त्या कमी किमतीला होणार असतील तर. आणि त्याच्यामधून हे मॅन्युप्युलेशन केलं जातं. हे एपीएमसी मधली सुद्धा लूपहोल आहेच आणि ती दुरुस्त केलंच पाहिजे. परंतु एक छत्री आहे ती गळकी आहे म्हणून छत्रीच नको आणि शेजारी असलेल्या एखाद्या मोठ्या लांडग्याच्या म्हणा किंवा एखाद्या मोठ्या श्रीमंताच्या घरामध्ये शेतकऱ्याला नेऊन बसवायचं हा काय उपाय नाही. जर सरकारला ते म्हणतात ना कायद्यात काय सुधारणा पाहिजे, मी सांगतो काय सुधारणा पाहिजे ती. तुम्ही सुधारणा अशी करा की एपीएमसी मध्ये असेल किंवा बाहेर असेल सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कोणालाही कमी भावाने खरेदी करता येणार नाही. कोणालाही. निगेटिव्ह जशी मॅक्झिमम रिटेल प्राइस असते तशी मिनिमम परचेस प्राइस ही शेतकऱ्यांकडनं खरेदीची करा आणि मग काय तुम्हाला ज्याला खरेदी करायची त्याला करू द्या. असं का करत नाही सरकार? कारण त्यांना प्रायव्हेट मोनोपोली करायचे. स्टेट मोनोपोली स्टेटने विड्रॉ करायचं, स्टेटचं प्रोटेक्शन विड्रॉ करायचं आणि प्रायव्हेट मोनोपोलीज तयार करायची विदाऊट कंट्रोल. त्याला ते फ्रीडम असं म्हणतायत. हा मुद्दा आहे. त्यांनी करावं ना की प्रायव्हेट कंपनीनी सुद्धा माल खरेदी करताना हमी भावापेक्षा कमी भावाने घेता कामा नये, घेता येणार नाही अशी तुम्ही कायद्यात तरतूद करा. आणा एक कायदा, आम्ही पाठिंबा देतो त्याला. थोडक्यात अजितजी यातून सरकारला बाहेर पडायचे असं वाटतं का तुम्हाला? सरकारला या सगळ्या बिझनेस म्हणजे ॲग्री बिझनेस आणि फूड खरेदी आणि फूड सिक्युरिटी याच्यामधून बाहेर पडायचं आहे. आणि राज्य संरक्षण म्हणजे गुलामी आणि खाजगी मोनोपॉली म्हणजे स्वातंत्र्य अशी विपरीत व्याख्या यांनी केलेली आहे. तेव्हा प्रायव्हेट मोनोपॉलीज आर बॅड. स्टेटची एक त्याच्यामध्ये सपोर्ट आणि इंटरव्हेन्शन हीच शेतीला आवश्यक आहे. कारण शेती निसर्गावरती अवलंबून आहे. लक्षात घ्या. किती तुम्ही इरिगेशन करा, काही करा, खतं टाका, कीटकनाशक वापरा, निसर्गाचा फॅक्टर तुम्ही नाकारू शकत नाही. स्टेट इंटरव्हेन्शन टाळता येणार नाही. अजितजी मी पुन्हा तुमच्याकडे येईनच. हेमलताताई. नाही शैलजा, आता भाजपचे प्रवक्ते जे बोलले ना खरी मेक इथंच आहे. म्हणजे बोलताना खूप ग्लोरीफाय करायचं, आम्ही चर्चेनीच सगळे प्रश्न सोडवू असं म्हणायचं. आज 13 दिवस झाले त्याच्यावरती चर्चा का होऊ शकत नाही? आणि तुम्हाला चर्चेनीच प्रश्न सोडायचे होते तर मी मगाशी म्हटलं की सिलेक्ट कमिटी समोर का हा विषय आला नाही, त्याच्यावरती का चर्चा झाली नाही, इतक्या घाईने ऑर्डिनन्स काढायची तुम्हाला काय गरज होती? आता ते म्हणे की शेतकऱ्यांना हव्या त्या भावामध्ये ते विकण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे एकीकडे साठवणूक करायची, साठेबाजीला प्रवृत्त करायचं. तुम्ही कितीही क्विंटल कितीही टन माल तुम्ही साठेबाजी करू शकता. आणि जिथं दुसरीकडे 2-2 एकर आणि 5-5 एकरचे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही सांगायचं की तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही त्याची विक्री करा. त्यांच्यावरती बंधन नाही का येणार? आज माझा माल जर शेतीमध्ये आहे तर त्याला जर कुठला तरी मोठा एखादा व्यापारी त्याच्यावरती तुम्हाला सांगायला लागला की नाही तुम्हाला एवढ्याच किमतीने तो विकावा लागेल, नाहीतर आम्ही उचलणार नाही, नाशवंत माल आहे ना. त्यामुळे शेतकऱ्यांवर ऑटोमॅटिकली ते बंधन येणार आहे की कधी बऱ्याच कमी वेळा त्यांना
त्यांना त्या जास्त किमतीने विकता येईल, पण बऱ्याच वेळा त्यांना तो व्यापारी ज्या किमतीमध्ये मागतोय त्या किमतीमध्ये तो माल द्यावा लागेल आणि त्याची खरी मेक म्हणजे तुम्ही मग आधारभूत किमतीवरती हमी भावावरती तुम्ही का येत नाही, हीच मुळात मेक आहे आणि त्याच्यामधून सरकार अगदी योग्य म्हणजे व्यवस्थित बाहेर पडतंय आणि त्याला वेगवेगळे कारणं देतंय. त्यामुळं सगळ्यांची MSPची जी मागणी आहे ती तुम्ही आधी विचारात घेतली पाहिजे आणि ती मागणी जर तुम्ही मान्य केली तर बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील. आणि जसं आता अभ्यंकरजी बोलले की बाजार समित्यांमध्ये त्रुटी आहेत म्हणून ती सगळी यंत्रणाच खिळखिळी करणं, कारण ती यंत्रणा उभा करण्यासाठी सरकारला खूप कष्ट घ्यावे लागलेत तेव्हा ती यंत्रणा उभी राहिली. बिहारमध्ये आपण बघतो की बाजार समित्या बंद केल्यानंतर आज काय परिस्थिती आहे. त्यामुळे एखादी यंत्रणा कमकुवत आहे म्हणून ती बंद करणं योग्य की त्याच्यामध्ये सुधारणा घडवणं योग्य, याच्यावर सरकारने विचार केला पाहिजे. नक्कीच या सगळ्या शेतकरी परिषदेमध्ये या विषयावरती अजून सुद्धा चर्चा करायची आहे, कारण नवीन कृषी कायद्याला शेतकऱ्यांचा देशभरातून विरोध होतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद सध्या मिळताना संपूर्ण देशातून मिळतोय. वेळ झाली मात्र एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. ब्रेक नंतर शेतकरी परिषदेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि शेतकऱ्यांचा नवा कृषी कायदा ज्याला विरोध आहे शेतकऱ्यांचा, संपूर्ण देशभरातून हा विरोध होतोय, त्या संदर्भात आपण चर्चा करत होतो. हेमलताताई, शेतकरी सशक्तीकरण कायद्याचा उल्लेख काँग्रेसने वेळोवेळी आपल्या जाहीरनाम्यात यापूर्वी सुद्धा केलाय, मग आताच या कायद्यासाठी विरोध का? शैलजा, मी जसं मगाशी म्हटलं तसं नवीन कायदे येतात, नवीन सुधारणा होतात आणि सुधारणांना प्रत्येक वेळी वाव असतो, पण त्या सुधारणा करताना बॅकडोअरनी काहीतरी वेगळं शेतकऱ्यांचं आम्ही भलं करतो असं म्हणायचं आणि त्याच्यामध्ये मोठमोठ्या लोकांचं त्याच्यामध्ये भलं करायचं, हे काँग्रेसचं कधीच धोरण नव्हतं. आणि आम्ही अजूनही म्हणतो की कायद्यांमध्ये बदल केले पाहिजे, त्याच्या सुधारणा केल्या पाहिजेत, पण ते कायदे हे शेतकऱ्यांसाठी तुम्ही कायदा करता तो शेतकऱ्यांच्या हिताचा पाहिजे, कामगारांसाठी कायदा करता तो कामगारांच्या हिताचा असला पाहिजे. एकीकडे शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करायच्या आणि त्याच्यामध्ये मोठमोठ्या बिग शॉट लोकांचं त्याच्यामध्ये भलं करायचं, ही काँग्रेसची वृत्ती नव्हती. काँग्रेसनी फूड सिक्युरिटी ऍक्ट आणला आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्यांना अन्नधान्याचा अधिकार या पद्धतीने काँग्रेस पुढे गेलं. आमचा कुठल्याही कायद्याला विरोध नाही, कुठल्याही सुधारणेला विरोध नाही, परंतु ते करताना तुम्ही एक बोलता एक आणि करता एक, ह्या वृत्तीला आमचा विरोध आहे. आणि म्हणून आम्ही या कायद्यामधल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत आता आपण जी चर्चा करतोय पण हेमलताताई, तिन्ही कायदे हे जवळपास 4 महिन्यांपूर्वी कोरोना काळात अध्यादेशाच्या स्वरूपात आणले गेले. गेल्या अधिवेशनामध्ये विधेयक मांडून हे कायदे मंजूर करून घेण्यात आले. जेव्हा अध्यादेश आला तेव्हा आंदोलन मग का झालं नाही? तेव्हा या विरोधकांना आंदोलनाचा विसर का पडला? नाही, काँग्रेसने तेव्हापासून विरोध केलेला आहे. काँग्रेसचे आता संख्याबळ तुम्ही लोकसभेतलं बघितलं, लोकसभेतलं संख्याबळ बघितलं तर ते आमचं अपुर आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं त्या बिलाला आम्ही या पद्धतीने त्या बिलाला विरोध केलेला आहे. शेतकऱ्यांपर्यंत हा कायदा कशा पद्धतीने आलेला आहे तो जेव्हा शेतकऱ्यांच्या लक्षात आला तेव्हा त्याला विरोध झाला. आणि मी तेच सांगते की आजचं जे आंदोलन आहे ते राजकीय नाहीये, हे शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे केलेलं आंदोलन आहे. जेव्हा हा संपूर्णपणे कायदा शेतकऱ्यांच्या लक्षात आला त्यानंतर ते आंदोलन झालं आणि त्यामुळे हे राजकीय नाहीये. आणि काँग्रेसची पहिल्यापासून ही ठाम भूमिका होती, ती ठाम भूमिका आम्ही लोकसभेमध्ये मांडली, परंतु आमचा संख्याबळाचा विचार केला तर आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही, ही फॅक्ट आहे. आता विरोधकांमध्ये म्हणजे भाजपचा जो IT सेल आहे किंवा भाजपचे जे नेते आहेत ते बुद्धिभेद करण्याचं काम करतायत आणि तो बुद्धिभेद बघितला आपण शरद पवारांच्या पत्रांच्या अनुषंगाने असो किंवा इतर अनुषंगाने असो, परंतु आमची भूमिका ही स्पष्ट होती आणि त्या भूमिकेशी आम्ही आजही ठाम आहोत, तेव्हाही ठाम होतो. नक्कीच. अभ्यंकरजी, तुमची प्रतिक्रिया, तुम्ही तुमचं मत काहीतरी मांडत होतात. सगळ्यात पहिल्यांदा असं आहे की अशा प्रकारचे मूलभूत परिवर्तन करणारे कायदे हे ऑर्डिनन्सच्या माध्यमातून आणणं आणि ते सुद्धा लॉकडाऊन आणि कोरोनाचा इतका भयंकर काळ चालू असताना, ज्या वेळेला कुठलीही राष्ट्रीय चर्चा होत नाही, अशा वेळेला लोक जीव बचावून कसे बसे घरात बसलेले आहेत, तेव्हा सरकारचं मुख्य काम काय चाललंय तर देशातले मूलभूत शेतकरी कायदे अपसाइड डाऊन बदलायचे आणि त्यांनी 15 जूनला केलं. कोणाची गरज होती, कोणाची मागणी होती, कशासाठी केलं हे?
आणि त्यावेळेला कसा काय विरोध करणार होते? इतका जर कोरोनाचा कडकडीत काळ की तुम्ही घराच्या बाहेर सुद्धा पडायचे नाही अशी परिस्थिती होती, त्यावेळेला कसं काय विरोध करणं शक्य होतं? हा पहिला मुद्दा. आणि हे लक्षात घेऊनच सरकारने आणले. सरकार हुशार आहे, त्यांनी सगळे कामगार कायद्यातले बदले बरोबर त्याच वेळेला आणले. आणि आता 23 सप्टेंबरला जेव्हा त्यांनी कायद्यात त्याचं रूपांतर केलं तेव्हा कुठल्या पद्धतीने केलं? त्यांनी मतदान सुद्धा घेण्याचं नाकारलं. आणि मतदानाची मागणी जेव्हा केली मतविभाजनाची, तेव्हा तिथं त्यांनी त्याला नकार दिला. सभापतींनी ज्या पद्धतीनं या लोकसभा राज्यसभेला शरम आणेल अशा पद्धतीनं व्यवहार केला त्या सगळ्या देशांनी पाहिलेला आहे. तेव्हा विरोध केला नाही असं म्हणणं नाही, विरोध भरपूर केला. परंतु तो विरोध हा अशा पद्धतीनं संसदेमध्ये त्याला दडपण्यात आलं आणि बाहेर तर करताच येणार नाही अशा पद्धतीने ऑर्डिनन्स करण्यात आला. आणि कोरोनाचा काळ चालू होता तेव्हा कसा काय विरोध करणार? पण याबरोबरच मला दुसऱ्याही मुद्द्यांबद्दल बोलायचंय. दिवे साहेबांना काहीतरी बोलायचं होतं याच्याबद्दल, त्यांचं झाल्यानंतर मी बोलतो. नक्कीच. दिवेजी, यावरती तुमची प्रतिक्रिया. संसदेमध्ये सगळ्यांना दडपण्यात आलं असं म्हणतायत. नाही बघा, आज खरं म्हणजे शेतकरी या देशामध्ये आंदोलन करतोय, विरोधी पक्ष त्याला सपोर्ट करतोय. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं अनन्य असं साधारण महत्त्व आहे, त्यामुळे त्याचा सन्मानच झाला पाहिजे. परंतु आणि आज या प्रश्नावर किमान राजकारण होणे अशी माझी इच्छा आहे. जून महिन्यामध्ये ज्यावेळेला ऑर्डिनन्स केंद्र सरकारने आणला, विरोध काय? या ऑर्डिनन्सची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ऑगस्टमध्ये त्या ऑर्डिनन्सच्या अनुषंगाने ऑर्डिनन्स आणला. म्हणजे विरोध नाही, म्हणजे तो कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार म्हणजे 3 पक्षाचं बहुमत होतं. इथे का ऑर्डिनन्स आणले तुम्ही त्या कायद्याच्या अनुषंगाने? त्याच्यामध्ये जाणं योग्य नाही. आपण त्या कायद्याचा उपयोग हा शेतकऱ्यांसाठी कसा आहे याची चर्चा आज या ठिकाणी केल्या गेली पाहिजे. याचं राजकीयत्वच करायचं झालं, राजकारणच करायचं झालं तर 2019च्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द करणार म्हणून सांगितलं. आता माझ्या हेमलताताई म्हणाल्या की या कायद्यातनं काही गोष्टी बाहेर काढल्यामुळे साठा होईल. आता परवाच्या दिवशी ज्यावेळेला कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध आणले तर नाशिक आणि मालेगावमध्ये व्यापारी साठवणूक करू शकत नव्हता आणि म्हणून शेतकऱ्याकडनं माल खरेदी करू शकत नव्हता म्हणून व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडले. आज या तिन्ही कायद्यातल्या तरतुदीकडे जसं अभ्यंकर साहेब म्हणाले तसं एकत्रितरित्या बघितलं पाहिजे. आणि या तिन्ही कायद्यातल्या तरतुदी ही काही अंतिम दुरुस्ती नाहीये. नव्या कृषी कायद्यासंदर्भात खरं तसं नव्हतं. त्याच्यानंतर ज्यावेळेला कांद्याचे भाव देशामध्ये वाढायला लागले त्यावेळेला त्याच्या विरोधात त्यांनी बंद केले होते. दिवेजी, माझी वेळ संपत आलेली आहे. अभ्यंकरजी, या सगळ्यावरती तुमची शेवटची प्रतिक्रिया. मला तुम्ही प्रत्येक वेळी निर्यातीच्या धोरणामध्ये जे धोरण घेतलं कायद्याच्या निर्यातीच्या संदर्भामध्ये त्याच्या विरुद्ध हे नाशिकमधले शेतकरी रस्त्यावरती आले. तुम्ही कधी पाकिस्तानचा कांदा आणता, कधी कांदे उत्पादन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन देत नाही. देशामध्ये कांद्याचे भाव वाढत असल्यामुळे व्यापाऱ्यांच्या साठवणुकीवर या सगळ्यावरती बरीच चर्चा करायची आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे. शरद पवार साहेब त्या व्यापाऱ्यांची समजूत घालायला नाशिकला गेले. मला फक्त माझ्याकडे वेळ कमी आहे. अभ्यंकरजी, यावरती शेवटची प्रतिक्रिया. नाही, मला फक्त बघा, मी धोरणाबद्दल बोलतो. हा, मी शेवटची प्रतिक्रिया सांगतो. आता कॉन्ट्रॅक्ट नाही, ठीक आहे, मी म्हणतो त्याच्याबद्दल या पक्षाने काय बोलले, तुम्ही त्यावेळेला ती घेतली म्हणून आताही बरोबर ठरते, याला काही अर्थ नाहीये. तुम्ही त्यावेळेला चूक होता म्हणून आता आम्ही बरोबर ठरतो, हे आर्ग्युमेंट अत्यंत फजूल आर्ग्युमेंट आहे. आता माझा एका कायद्याबद्दल आपण आतापर्यंत बोललेलो नाही, त्याबद्दल मी शेवटी बोलायची संधी घेतो. तो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बद्दलचा कायदा. आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बद्दलचा कायदा असा त्यांना केलेला आहे की ज्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे खरं म्हणजे आजही चालू आहे, चालू नाही असं काही नाही, आज ते बंदी आहे असं पण भाग नाहीये. त्याच्यासाठी त्याचं स्टँडर्डायझेशन करायचं, रिटर्न कॉन्ट्रॅक्ट व्हावी म्हणून कायदा केला. आता मुद्दा असा आहे, हा कायदा करताना ते कॉन्ट्रॅक्ट रिटर्नच पाहिजे असं बंधनच नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट, ते ओरल असलं तरी चालेल असं त्याच्यात लिहिलेलं आहे. म्हणजे रिटर्न कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी कायदा आणला, स्टँडर्डाइज करण्यासाठी, तर त्यात रिटर्नचा बंद. दुसरं म्हणजे याचा न्यायालयात दाता येणार नाही. कलेक्टर त्याचा निर्णय करेल आणि कलेक्टरच्या वरती अजून कोणतरी जॉईंट सेक्रेटरी करेल. हे अशा पद्धतीनं म्हणजे ब्युरोक्रेसीच्या हातामध्ये तुम्ही न्यायव्यवस्था देताय सगळी, हे अत्यंत भयानक आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही असं का नाही सांगत की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, टाइम लिमिट नाहीये. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जे आहे ते करत असताना तुम्ही मिनिमम सपोर्ट पेक्षा कमी किमतीला करता येणार नाही असा कायदा का करत नाही?
तुम्हाला नक्कीच मिनिमम खरं तर- सपोर्ट प्राइसचा मुद्दा तुम्हाला टाळायचा आहे आणि सरकार करता होणारी फूड प्रोक्युअरमेंट बंद करायची आहे. नक्कीच. हे तुमचं मुख्य उद्दिष्ट आहे. नक्कीच अभ्यंकरजी, त्याच्यासाठी खरं तुम्ही हे तर सगळं नवीन करताय. कृषी कायद्याला शेतकऱ्यांचा देशभरातून विरोध आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. शेतकरी परिषदेमध्ये उत्तर देऊ द्या या ताई. सगळ्यावरती अजून सुद्धा चर्चा करायची आहे. मात्र वेळ झाली इथंच थांबण्याची. अपडेट करण्यासाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. तर केंद्राने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आजचा 13वा दिवस आहे. 13 दिवस उलटून गेलेले आहेत. आज भारत बंदची हाक शेतकरी संघटनांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवरती शेतकरी परिषदेत आजची ही चर्चा. आणि या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत माझ्यासोबत काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई आणि भाजपचे प्रवक्ते गणेश राके. दोघांचंही खूप खूप स्वागत. गणेशजी, कायद्याने MSP बंधनकारक करणं हा शेतकऱ्यांचा अधिकार नाही का नवीन कृषी कायद्याला, कारण शेतकऱ्यांचा देशभरातून विरोध होतोय? मुळात काय शैलजा की ज्या पद्धतीनं हे आंदोलन होत आहे आणि जे 3 कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे केलेले आहेत त्याला विरोध जे करण्याचं जे काही कार्यक्रम सध्या सुरू आहे, खरं म्हणजे आपण हे कायदे संपूर्ण देशासाठी आहेत आणि ज्या पद्धतीनं हे आंदोलन हरियाणा आणि पंजाबमधले काही शेतकरी करतायत की देशभरातल्या शेतकऱ्यांनी खरं म्हणजे गेल्या हा कायदा पास झाल्यानंतर या कायद्याचं स्वागत केलं आणि कुणीही विरोध केला नाही. आजही या आंदोलनामध्ये जर हे 2 राज्य सोडले आणि पश्चिमेकडच्या उत्तर प्रदेशमधला जर काही भाग जर सोडला तर या आंदोलनामध्ये अशा पद्धतीचे शेतकरी कोणी सहभागी झालेले नाहीत. काही मोजक्या 3-4 शेतकरी संघटना त्यांना पाठिंबा म्हणून तिथं द्यायला आणि थोडंसं मीडियासमोर आपलं लाईमलाईटमध्ये यायला त्या तिथं गेलेले आहेत. पण प्रामाणिकपणे जर ह्या गोष्टीचा जर विचार केला तर या कायद्याला या देशातल्या कुठल्याही शेतकऱ्यांचा विरोध नाही. कारण हे जे 3ही कायदे आहेत ते फार अत्यंत जाणीवपूर्वक अस्तित्वात असलेल्या सगळ्या कायद्यांमध्ये संशोधन करून, खरं म्हणजे याच्यावरती खूप दिवसापासूनचं मंथन सुरू होतं, विचार सुरू होता आणि खरं म्हणजे हे धाडस या पद्धतीचं करण्याचं धाडस या केंद्रातल्या माननीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं ते घेतलं. अनेक धाडस या सरकारने केलेली आहेत. त्यातलं हे एक होतं. कारण काय आहे की पुष्कळ वेळा आपण अनेक वेळेला शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्याबद्दल वारंवार चर्चा करत होते, सगळेच पक्ष करत होते, सगळ्या दुर्दैवानं या देशामध्ये ज्या पक्षाची फार जास्ती काळ इथं सत्ता होती त्या सरकारला मात्र या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवल्या पाहिजेत. ही आत्महत्या का होत आहेत याचं कधी संशोधन केलं नाही, त्यांनी चिंतन केलं नाही. प्रामाणिकपणे जर या पद्धतीनं आज जे कायदे झालेले आहेत या कायदे जर खरं या पद्धतीची सुधारणा जर या 10-20 वर्षापूर्वी जर झाली असती तर 2014पर्यंत जे या देशामधल्या 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या आत्महत्या झाल्या नसत्या. हे दुर्दैव आहे. पण दुर्दैवाने यांना सुचलं नाही आणि या सरकारनं केलं. म्हणजे खरं म्हणजे यांनी शेतकऱ्यांना दिशाभूल करून, भावनिक त्यांना आव्हान करून, म्हणजे यांच्या काँग्रेसचं तुम्हाला सांगतो की गाय वासरू हे यांचं चिन्ह, बैलजोडी ही चिन्ह, म्हणजे भावनिक अशा स्वरूपाची शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांची कैवारी आहोत, आमचा पक्ष शेतकऱ्यांचा आहे दाखवून अनेक वर्ष या जो पक्ष सत्तेवर आला त्याला शेतकऱ्यांचं हित करावं असं कधीच वाटलं नव्हतं. या सरकारनं केलं आणि या सरकारने या कायद्याचं अत्यंत देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी स्वागत केलं. त्याचं दुःख त्याचं हे पोटदुखी आहे या लोकांची आणि त्यामुळं हा जो विरोध आहे ना हा राजकीय स्वरूपाचा विरोध आहे. खरं याला कायद्याला विरोध नाही. शरद पवार साहेबांनी आत्ता ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, आत्ता जे बोलले ते खरं म्हणजे त्यांनी सुद्धा जेव्हा संसदेमध्ये कायदा पास झाला तेव्हा ते जेव्हा एक दिवस उपोषणाला बसले समर्थनार्थ, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की माझा या कायद्यांना तत्वतः विरोध नाही, पण ज्या पद्धतीने कायदे म्हणजे तुम्हाला तत्वतः विरोध नाही, कायदा पास करण्याची पद्धत चुकीची आहे असं त्यांनी म्हटलं. मला कायदे म्हणजे याचा अर्थ असं की हे कायदे हे त्यांना सुद्धा त्यावेळेला मंजूर होते, मान्य होते. म्हणजे त्यावेळेला ते कायद्याच्या विरोधात कायदे चुकीचं आहे अशा पद्धतीने ते बोलले नाहीत. माझा त्या कायद्याला तत्वतः विरोध नाही असं त्यांनी म्हटलं. आणि आज मात्र खरं म्हणजे तुम्हाला सांगितलं की ते आत्ता बरोबर आमचे प्रकाश जावडेकर आत्ता म्हणाले
हे यांनी कुठल्या पद्धतीची आंदोलनं केली तर लोक येत नाहीत. म्हणून आता लोकांनी केलेल्या आंदोलनामध्ये आपण सहभागी होऊन कुठंतरी आम्ही काहीतरी ज्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करतो तसं दाखवण्याचा ह्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे आणि हा अत्यंत दुर्दैव आहे तुम्हाला सांगतो. दलवाईजी, आताच गणेश हाके आपला मुद्दा मांडताना असं म्हणाले की काही शेतकरी संघटना या लाईमलाईट घेण्यासाठी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत, दिल्लीत गेलेले आहेत. खरंच हा कुठेतरी दिखावा आहे का? ते जे बोलतायत ते सगळं खरं अशी त्यांची एक सदी संबंध भाषा असते. एक लक्षात घ्या, इतकी हडेलप्पी करून हे कायदा कशासाठी पास केला? नुसता किसानांचाच कायदा नाही, गणेशजीला मी सांगेन कामगारांचा सुद्धा कायदा. राज्यसभेमध्ये ह्याची नीट चर्चा न करताना केवळ हुल्लडबाजी करून तो कायदा पास केला गेला. त्याची एक लोक संबंध देशामध्ये चर्चा व्हायला हवी होती. काय लोकांची मतं आहेत ते विचारायला होतं आणि त्यानंतर करायला होतं. एक याच्यात पार्लमेंटरी सिस्टीमची एक प्रक्रिया आहे, ती प्रक्रियाच मानली गेली नाही. इतका मोठे 2 कायदे शेतकऱ्यांच्या संबंधात आणि कामगारांच्या संबंधात पास केले गेले ते माझ्या मते अतिशय चुकीची पद्धत आहे. आणि अजूनही इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा विरोध असताना हट्टहास करणं चुकीचं आहे. मागे घ्यायला काहीच हरकत नाही, त्याने काय सरकारची इज्जत जात नाही. सरकारचा मोठेपणा, सरकारची उदारता याच्यातून दिसते. पण हे सरकार हे कायदे का केलेले आहेत हे लक्षात घेतलं. त्यांनी पवार साहेबांचं नाव घेतलं. पवार साहेब म्हणजे समर्थनासाठी उपोषणाला बसले. म्हणजे काय आता खोटं बोलायचं म्हणजे किती बोलायचं मला काय कळत नाही. पवार साहेबांनी त्या वेळेला सुद्धा विरोध केलेला होता आणि कायदा पास करताना या पद्धतीने केला गेला तो चुकीचा होता. प्रक्रिया चुकीची होती हेही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांना विचारा ना, तुम्हीच कसं ठरवता शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा आहे? शेतकरी जर त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध करत असतील आणि तो फक्त ह्याच्यामध्ये विरोध आहे आपल्या पंजाब आणि हरियाणामध्ये असं समजणं अतिशय चुकीचं आहे. विरोध सगळ्या ठिकाणी होतोय, लक्षात घ्या. 24 वेगवेगळे पक्ष आणि संघटना, शेतकऱ्यांच्या सर्व संघटना गाव पातळीवरच्या, जिल्हा पातळीवरच्या, तालुका पातळीवरच्या आणि ह्याच्या पातळीवरच्या, अखिल भारतीय पातळीवरच्या सगळ्या याच्यामध्ये विरोधामध्ये आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे न लक्षात घेताना या पद्धतीनं बोलणं मला असं वाटतं अजूनही सरकारने याच्यावर नीट विचार केला पाहिजे. मागे घ्या, लोकांशी बोला, काय केलं पाहिजे बघा आणि नंतर मध्ये त्याच्यामध्ये नवीन कायदा तुम्हाला काय नक्कीच. करायचं दलवाईजी, तुम्ही मगाशी जो उल्लेख केलात आता का पंजाब आणि हरियाणामध्ये अकाली दल आणि काँग्रेसच्या कुठेतरी पुढाकाराने शेतकऱ्यांचं जे आंदोलन आहे हे चिथावलं गेलं असा भाजपने आरोप केलेला आहे. यावरती तुम्ही काय सांगाल? हे अतिशय चुकीचं आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, याच्यामध्ये राजकीय पक्ष बाहेरून त्याला पाठिंबा आहे. आज जो आम्ही पाठिंबा दिला, आत्ताच मी सत्याग्रह केला होता इथे बांद्र्याला, आमचा पाठिंबा बाहेरून आहे. शेतकऱ्यांच्या नेतृत्वाने हे केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चर्चा जी करायची ती आमच्याशी करा सरकारने, असं आमचं म्हणणं नाही आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचं हे म्हणणं नाही. तुम्ही शेतकरी नेत्यांशी चर्चा करून याच्यातून मार्ग काढा. असं शेतकऱ्यांना एक मैदान कुठल्या दिल्लीच्या कुठल्या मैदानावर जायचं होतं, का जाऊ दिलं नाही? का अडवणूक केली की आमच्याच ठिकाणी जा? माझ्या मते तुम्ही कुठे कुठे प्रत्येक ठिकाणी जी हडेलप्पी चाललेली आहे त्याचा हा भाग आहे. आणि मी गणेशजीला सांगेन की याच्यामध्ये एपीएमसी संपूर्ण खतम करणं, संपवणं हा हेतू आहे. आणि दुसऱ्या बाजूला मिनिमम प्राइस, सिक्युरिटी प्राइस आहे, तो प्राइस सुद्धा ती पद्धती संपवणं. दुसऱ्या बाजूला स्टॉक साठी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही परमिशन देणार. स्टॉक कोण करणार? त्यांना बँका मोठ्या प्रमाणात पैसे देणार, ते स्टॉक करणार आणि स्टॉक करून नंतर शेतकऱ्यांच्याकडून कमी भावाने विकत घेणार आणि गिरायकाला महाग याने देणार. म्हणजे या देशातला साधारण तुम्हाला सांगतो 72 लाख हा व्यापार आहे. 72 लाख कोटीचा हा शेतीमालाचा व्यापार आहे. तो सगळा व्यापार अदानी अंबानीच्या हातात देणार. हे सगळं जे काय त्यांच्या हातात देण्याचं चाललंय, एका बाजूला हे करणार, दुसऱ्या बाजूला कॉन्ट्रॅक्ट शेती आणणार. कॉन्ट्रॅक्ट लेबर आणलं, आता कॉन्ट्रॅक्ट शेती आणणार.
म्हणजे संबंध देश हा गरिबांच्या विरोधामध्ये फक्त श्रीमंतांसाठी नक्कीच एक यावरती 10-15% गणेश शाखेंची लोक- प्रतिक्रिया आपण ऐकूयात. गणेश शाखेजी, कुठेतरी सरकारी आता सध्या खरेदी यंत्रणा आहे ही सरकार भक्कम का करत नाही, त्यासाठी सरकार प्रयत्न का करत नाही? नाही, आता दोन मुळात काय आहे की ज्या पद्धतीची आपण चर्चा करतो, ज्या पद्धतीनं चुकीच्या म्हणजे त्याला काय म्हणतात की आपण भयापोटी किंवा चुकीच्या त्याचा अर्थ काढून किंवा कुठल्या तरी एखाद्या संशयानं प्रेरित होऊन अशा स्वरूपाचं हे आंदोलन केलं जाते. आत्ता आदरणीय दलवाई साहेबांनी सांगितलं की एपीएमसी ह्या म्हणजे नष्ट होतील, हमी भावाच्या संदर्भात सुद्धा ते सुद्धा म्हणजे हमी भाव सुद्धा उरणार नाही. मला सांगा, असं काही त्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे का? एपीएमसी बंद केल्या जाणार आहेत, हमी भाव हे काढून घेतला जाणार आहे. माझं म्हणणं नाही, ज्या ही प्रक्रिया जर शेतकऱ्यांचा माल हा कमी दराने विकत घेतला गेला तर ते तक्रार कुणाकडे करणार? आणि दोन गोष्टी तक्रार कुणाकडे करणार? आता पूर्वीचा शेतकरी राहिलेला नाही, आता अत्यंत हुशार झालेला आहे शेतकरी. आजही तुम्हाला नाही ऐकून घ्या, शेतकऱ्यांना लिहिता वाचता येत नाही, ऐकून ही घ्या. परिस्थिती नाही, पण आहे. त्याला कळतं आपल्या शेतामालाला भाव काय येतो आहे हे. एवढं कळण्या इतपत आता शेतकरी अत्यंत आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, शेतकऱ्यांची मुलं आता शिकलेली आहेत, ग्रॅज्युएट झालेली आहेत. 50 वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता, आता काळ बदललेला आहे. आता शेतकरी सुद्धा सुशिक्षित आहेत, शेतकऱ्यांना कळतं पूर्णपणे. आणि म्हणून शेतकरी वेडा नाही. आपल्या जर शेतमालाला, आपल्या जर मालाला जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समजा बाहेरच्या भावापेक्षा जर अधिक भाव असेल तर तो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच आपला माल विकेल. जिथं भाव जास्त येईल, ऐकून घ्या, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर कमी भाव असेल तर आणि बाहेर भाव जर त्याला जास्त मिळत असेल तर तो भाव जास्त मिळेल. आणि हीच सुविधा या कायद्यान्वये शेतकऱ्यांना दिलेली आहे. हा शेतकऱ्यांचा फायदा आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचा म्हणजे जसं एपीएमसीचा किंवा एखाद्या खाजगी व्यापाऱ्याचा जरी म्हटलेलं आहे, याच्यामध्ये कुठेही असा फक्त याच्यामध्ये केंद्रस्थानी शेतकरी ठेवून हा कायदा केलेला आहे. आणि म्हणून शेतकरी आपल्या मालाला कुठं भाव जास्त येईल आणि किती भाव आला तर आपण माल विकावा याचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. दुर्दैवानं शेतकऱ्यांच्या मध्ये अशा पद्धतीचा भ्रम पसरवण्याचं काम हे लोक करतात. दोन परिस्थिती वेगळ्या. या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपण फार थोडं विश्लेषणात्मक अशा स्वरूपाचं बोललं पाहिजेत आणि हे आंदोलन का उभं राहिलेलं आहे याचाही थोडंसं पाठीमागे जाऊन विचार केला पाहिजेत. जसं मी आता दलवाई साहेबांनी सांगितलं की पंजाब आणि हरियाणामधले शेतकरी काय आहेत, तेच शेतकरी काय आहेत. बाहेर जे असेल ते केरळ असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, या राज्यातले महाराष्ट्रातले शेतकरी अशा पद्धतीचा उठाव ते का करत नाही आहेत, का केलेला नाही त्यांनी? तर मुळात दोन गोष्टी आहे की आज भारतातली आपली शेती समजून घेत असताना या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. राज्यामध्ये हवामान असेल, भौगोलिक परिस्थिती असेल, त्यानुसार त्या ठिकाणी पिकं घेतली जातात आणि त्या ठिकाणी तिथली एक जी काही कृषीची अर्थव्यवस्था आहे किंवा विक्री व्यवस्था आहे तिथल्या परिस्थितीनुरूप अशा पद्धतीची तिथली व्यवस्था असते. आज आपल्याकडे असं आहे की आपण जो कृषी तिथला जो पंजाबचा जो शेतकरी आहे तो त्यांचा माल आपलं जे अन्न महामंडळ आहे त्या महामंडळ ह्या एपीएमसीच्या मार्फत 90% जे लागणारं देशाला लागणारं जे धान्य आहे त्याचं 90% धान्य ह्या पंजाबमधून खरेदी केलं जातं आणि ते हमी भावानं खरेदी केलं जातं ज्या पद्धतीप्रमाणे. तिथली परिस्थिती आहे. आज 12 लाख शेतकरी पंजाबमध्ये आहेत या ह्याच्यामध्ये, पण त्याच्याबरोबर 28,000 हे एजंट आहे त्याचे, ज्याला आपण आडते म्हणतो आपण अशा पद्धतीचे. हे जे आंदोलन उभं केलेलं आहे त्यांना असं वाटतं की या कायद्यामुळे एपीएमसी ही काय नष्ट होईल आणि नष्ट झाली तर आपल्याला आज जे अन्न महामंडळाकडून ज्या पद्धतीने हमी भावानं आपल्याला खरेदी केली जाते ती खरेदी केली जाणार नाही, हे त्यांच्या मनातली एक शंका आहे, भय. त्यांना असं वाटतं की पुढे या कायद्यामुळं ज्या पद्धतीचं स्वातंत्र्य कुठेही विकण्याचं आहे आणि मार्केट कमिटीच्या संदर्भामध्ये त्यांच्या मनामध्ये या पद्धतीची व्यवस्था अन्य ह्या राज्यामध्ये आहे का, आणि म्हणून इतर राज्यांमध्ये अशा स्वरूपाचं शेतकऱ्याचं आंदोलन होत नाही. कारण शेतकरी तिथं आज महाराष्ट्रामध्ये विचार केला. गणेश शाखे, तुम्ही जसं म्हणाला तसा हा विषय अगदी छोट्या वेळेमध्ये संपणारा खरं तर नाहीये, खूप मोठा विषय आहे. आणि हुसेन दलवाईजी यांच्याशीच पण मला या सगळ्या विषयावरती बोलायचंय. शेतकरी परिषदेमध्ये आपल्याला बरीच चर्चा करायची, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.